विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या नारायण आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी अमोल बागडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपली जी धर्मदाय आयुक्तालयाची सरळ सेवा भरती आहे आणि त्याच्यामध्येही आपली जी इन्स्पेक्टरची त्याच्यासाठी जी आपली परीक्षा झालेली होती जवळपास 4 ते 12 तारखेपर्यंत त्याची आन्सर शीट पण आलेली आहे आणि आता त्याच्याबद्दल खूप मुलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. काय होणार? कसं होणार? आपला कट ऑफ किती लागणार? पुढे काय करायचं? ह्या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपण हा एक छोटासा आहोत. चला तर सुरू करू. सर्वात आधी इथे बघून घेऊया आपण, की याच्यामध्ये व्हॅकन्सी आहे. व्हॅकन्सी किती आहे ते बघून घेऊया याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये जर आपण बघितलं बघा, टोटल जे आहेत किती आहेत जवळपास 121. तर याच्यामध्ये निरीक्षक किंवा जे पास 121 पद आहेत. त्याला जर आपण आता कॅटेगरी वाईज जर केलं आपण तर अनुसूचित जातींसाठी म्हणजे एस-सीसाठी 13 जागा आहेत. त्याच्यामध्ये जनरलसाठी 4 आहेत, महिलांसाठी 4 आहेत. या प्रकारे याचं काय झालेलं आहे विभाजन झालं. त्याचप्रकारे जर अराखीव जर आपण बघितलं एकूण आरक्षित पदे आहेत 84, अराखीव पदे आहेत 37 आहेत. त्याच्यामध्ये सर्वसाधारणसाठी किती आहेत जवळपास 11. टोटल आरक्षित पदे किती आहेत 32 आहेत. तर आपल्या टोटल 121 पदांसाठी जी आपली धर्मदाय आयुक्तालयाची आली होती टोटल 179 पदांसाठी आली होती. त्याच्यापैकी निरीक्षकांच्या जागा आहेत 121 आहेत. जातीसाठी अनुसूचित जमातीसाठी 3 आहेत सर्वसाधारणच्या. अशा प्रकारे याचं विभाजन. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं टी-सी-एसने काय केलं आहे, टी-सी-एसने ही परीक्षा घेतलेली. परीक्षा कोणी घेतलेली होती? त्या एका शिफ्टमध्ये जर आपण बघितलं जवळपास तर 15,000 पोरं वगैरे राहतात. तर टोटल जर आपण याच्यामध्ये बघितलं तर जवळपास 2 लाख जवळपास 2 लाख लोकांनी याच्यामध्ये जी आहे परीक्षा दिलेली होती 4 ते 12 तारखेपर्यंत. 4 ते 12 तारखेपर्यंत जवळपास 6 दिवस ही परीक्षा चाललेली आहे. आता जागा जर बघितल्या आपण स्पेसिफिकली याच्यामध्ये जे इन्स्पेक्टर पद आहे आपण म्हणतो या पदासाठी आपण बघत आहोत की ज्याच्या व्हॅकन्सी किती आहेत 121. 121 व्हॅकन्सी. आता एस-सीमध्ये बघा तुम्ही जनरलसाठी 4 आहेत. जवळपास 10-11 ज्या त्याच्यामध्ये आपल्या सर्वसाधारण बघितलं आपण तर 4, 5, 4, 6 याच्यावरती कोणत्याच त्याच्यामध्ये कसं आहे व्हॅकन्सीज नाही आहेत. आणि रिसेंट जो आपण ट्रेंड बघितला जर आपण ट्रेंड बघितला तुम्ही तलाठीमध्ये बघा, तुम्ही आता आदिवासीची विभागाची त्याच्यामध्ये बघा, तर त्याच्यामध्ये जो कट ऑफ आहे हा नेहमी हायर साईडलाच आहे. जरी आपला जो पेपर जरी थोडंसं त्याच्यामध्ये लेवल थोडीशी जरी हायर असली, खूप जास्त सोपी असा पेपर नव्हता तो. पण आता एक जो स्टँडर्ड आहे टी-सी-एसने तो त्याच्यामध्ये मेंटेन करून आणि त्यानुसार जर आपण गेलं याच्यामध्ये तर एक जो अंदाजित कट ऑफ आपण याच्यामध्ये म्हणू आणि रिसेंट ज्या प्रकारे आपल्याकडे होऊन राहिलेलं आहे किंवा ज्या प्रकारे याच्यामध्ये आपल्याकडे कट ऑफ लागून राहिलेले आहेत त्याचा एक जर आपण आढावा घेतला तर आपण असं म्हणू अंदाजित कट ऑफ आहे आपल्या निरीक्षक पदासाठी. कारण याच्यामध्ये कसं आहे आता नॉर्मलायझेशन 6 दिवस झालेले आहेत त्याच्यामध्ये. तर नॉर्मलायझेशन सुद्धा याच्यामध्ये फॅक्टर ठरतो. आणि आता याच्यामध्ये कसं आहे प्रत्येकाचे मार्क वाढूही शकतात आणि कुणाकुणाचे मार्क कमी पण आहे. कोणाकोणाचे मार्क वाढूही शकतात, कमी होऊ शकतात. पण एक नॉर्मल जी रेंज जर आपण घेतली, कारण कसं आहे कधी-कधी एखादं ते 180 मार्क आहेत, 190 मार्क आहेत, तलाठीमध्ये तुम्ही बघितलं होतं 200च्या वरती चालले गेले. 200 पैकी मार्क 200च्या वरती चालले गेले होते. कोणाचे मार्क 195 आहेत तर 160 पर्यंत येऊन ठेप. प्रत्येकाचेच मार्क वाढतात असं नाही आहे. ते डिपेंड करते की तुम्ही कोणत्या शिफ्टमध्ये होत्या, कोणत्या दिवशी होत्या आणि ती शिफ्टची जी डिफिकल्टी लेव्हल आहे ती कमी होती, जास्त होती. यानुसार हे सर्व फॅक्टर त्याच्यामध्ये. तर एक आपण जर याच्यामध्ये घेतलं तर ओपन कॅटेगरीसाठी 185 180 185 मला वाटत नाही याच्या तरी. यानुसार जर आपण ओबीसी जर घेतलं तर जवळपास याच्यामध्ये 177 ते 100 वगैरे येऊ. त्याचप्रकारे जर आपण एस-सीमध्ये जरी बघितलं तर जवळपास 172 ते 170
पर्यंत येऊ शकते. बाकीचे जे कॅटेगरीवाले आहेत तुम्ही त्याच्यामध्ये कमी करू शकता. फिमेल असाल तर त्याच्यामध्ये 4-5 मार्क कमी करून टाका. पण ज्या प्रकारे ट्रेंड सुरू आहे, आता ज्या प्रकारे पुन्हा येऊन राहिलेली आहेत, मला वाटते की याच्यामध्ये जाईल आणि आपल्या पोस्ट पण काही खूप जास्त आहेत नाही. फक्त 101 त्याच्यामध्ये ते मग जर आपण डिव्हाईड केलं तर त्या कमी-कमी. तर हा एक आपला अंदाज आहे. तर जर या रेंजमध्ये असेल तर मला वाटते तुम्ही थोडंसं पॉझिटिव्हली तुम्ही बघू शकता. तर आता तलाठीची भरती आता मला वाटते डिसेंबरमध्ये वगैरे बहुतेक त्याची ॲड वगैरे येऊ किंवा बाकीच्या ज्या परीक्षा आहेत मला वाटते त्याच्यावरती तुम्ही फोकस करा आणि पुढच्या परीक्षांमध्ये असा प्रयत्न करा की तुम्हाला कमीत कमी 90 प्रश्न, कमीत कमी तुमचे 90 जे प्रश्न आहेत 90 ते 92 इतके बरोबर येतील. असं तुम्ही घेऊन चाला म्हणजे तुम्ही एकदम सेफ झोनमध्ये कारण सरळ सेवेमध्ये हा कट ऑफ एकदम वाढतच आहे. तर तुम्हाला असेच जर आपले कट ऑफचे व्हिडिओ बघायचे असतील आणि ॲनालिसिस बघायचं असेल, तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.